कलिंगड खाल्ल्यानंतर एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याच्या गाजलेल्या प्रकरणात फॉरेन्सिक अहवालामुळे नवं वळण आलं आहे। तपासासाठी पाठवण्यात आलेल्या अन्नपदार्थ, भांडी आणि उंदीर मारण्याच्या औषधांमध्ये झिंक फॉस्फाइडचं कोणतेही अंश आढळले नसल्याचं फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झालंय। त्यामुळे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढलं असून पोलिसांनी सर्व तपासाच्या दिशांचा पुन्हा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे। या घटनेत डोकाडिया कुटुंबातील पती, पत्नी आणि त्यांच्या 2 मुलींचा मृत्यू झाला होता। कुटुंबातील इतर 5 नातेवाईकांसोबत त्यांनी रात्रीच्या जेवणात चिकन पुलाव खाल्ला होता। त्यानंतर मध्यरात्री कलिंगड खाल्ल्यानंतर काही तासातच चौघांचा मृत्यू झाल्यानं परिसरात खळबळ उडाली होती। तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेल्या स्वयंपाकघरातील चाकू, 3 मोठे चमचे, 4 ताटं, कच्चा तांदूळ, चिकन पुलाव तसंच उंदीर मारण्यासाठी वापरली जाणारी हर्बल स्प्रेची बाटली नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले होते। नुकत्याच प्राप्त झालेल्या अहवालानुसार तपासासाठी पाठवण्यात आलेल्या कोणत्याही वस्तूमध्ये झिंक फॉस्फाइड आढळलं नाही। सुरुवातीला विषबाधा संशय व्यक्त करण्यात आलेला होता, मात्र आता या अहवालामुळे त्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत।